राम राम मंडळी. जग म्हणा पहिला खानदेशी पॉडकास्ट खरा चेहरा मा तुमनं स्वागत आहे. भारत म्हणा बट्टा सीन पहिले खानदेशी मग फूड ब्लॉगर दादा त्याला आलेत रवी दादा त्या तुमले खोटं पडील 5-5 व्ह्यूज आहेत माले. तो व्हिडिओ इतका खतरनाक व्हायरल आहे ना, आज तो व्हिडिओले 222 मिलियन है. अच्छा पाय खेचन कामे करत पाया ते आपले देखीच नाही त्यातले वाटस की यार भाई कुछ समझ में नहीं आया, पर तुझे देख के मजा आया. बोला टाइम ने काय आलं स्वाध्यायातलं काय माहिती मला अंदर डान्स बरोबर. हा हा हो बाप 1000 रुपया सेमीफायनल मा सिलेक्ट होई गयो. हा मग डायरेक्ट एक न बोला नव्हतं. कोणी म्हणे ट्रॉफी पकडेलेल, कोणी मेडल पकडेलेल, कोणी काय पकडेलेल, कोणी कार्ड पकडेल. बरोबर, हा. खतरनाक. मग ते तुमले उदना नागशीनगर ना रेमोडी सुद्धा म्हणतस बेस्ट दरमेश सर बरोबर. आता सचिन दादा त्याहून त्या परमेश्वर बामतेस ऑफिसवर मी त्याच्या रस्त्याला मा एक गाणं म्हणाला बरोबर. हा त्यानंतर एक रॅपिड फायर राऊंड ठेवू. एक एक शब्द मग उत्तर द्यायला प्रयत्न करा. बरोबर. मम्मी पप्पा काय करतात ऑन द स्पॉट तोंडवर बोललेले नागशीनगर कोय सोडा ना नागसन नगर नाही छोडा नाही. ते जर पाहिजे गाणं चालू आहे ना, गाणं ऐकून इतला क्राऊड राय अंदर बात पडले माहिती नाही. खानदेश म्हणा तुम्हाला गाव कोणतं आहे? रनाड नंदुरबार नंदुरबार की काहीतरी एक्सप्रेशन कधी द्या काढा ते करू शकतोस. सामने आ जाना कहाँ कहाँ ढूंढा तुझे थक गई है अब तेरी माँ आजा सांजुई मुझे तेरी फिक्र धुंधला गई देख मेरी नजर आ जाना. राम राम मंडळी. जग म्हणा पहिला खानदेशी पॉडकास्ट खरा चेहरा मा तुमनं स्वागत आहे. मी अमोल राजपूत आणि आज आपला संग आपला विशेष गेस्ट आहेत रवी दादा. रवी दादा डान्सर आहेत, कोरिओग्राफर आहेत, डान्स टीचर आहेत. भारत म्हणा बट्टा सीन पहिले खानदेशी मग फूड ब्लॉगर दादा त्याला आलेत रवी दादा त्या. आणि विशेष म्हणजे दादा त्यासना पण सिल्वर प्ले बटन बी आहे. इथलं बटन करा नंतर बी दादा त्यासना अजून भलत्या उत्सुकता आहेत. त्यासनं स्ट्रगल काय होतं, त्यासनी मेहनत कशी करेल आपण स्वतः रवी दादा त्यासले विचारूत. नमस्कार रवी दादा. नमस्कार नमस्कार. बट्टा सीन पहिले ते तुमनं स्ट्रगल वगैरे आपले ऐकणं आहे. ते सिल्वर प्ले बटन त्या काढते आमले सिल्वर प्ले बटन देगा दादा बोलता कितला बी लाखो लोकच स्वप्न आहे. बरोबर. तुम्ही त्याचे की नाही ना बरोबर बरोबर. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू ते काय होतं डान्सर होतात तुम्ही, त्यानंतर फूड ब्लॉगिंग चालू करी आणि सिल्वर प्ले बटन. डान्स मी शाळाમાં जाऊ शिकाडाले कोरियोग्राफ कराले कोरसले शिकाडाले. ते पहिलं स्वप्न होतं मला डान्स स्टुडिओ टाकानं. डान्स स्टुडिओ टाका नंतर माहिती पडणं की पोरसना व्हिडिओ काढणं पडस, पेनेसले दाणणं पडस, सोशल मीडियावर टाकणं पडस. कारण की सोशल मीडियानं जमाना लागणार बरोबर. आणि ना मला शूट करताय ना एडिट करताय ना मला बा फोन होता. पहिली बात तर फोन होता. ते म्हणा एक दोस्तार होता आकाश करी, तोच बडा हँडल करे शूट इंग्लिश ने एडिट लागून तोच बडा व्हिडिओ पोस्ट करे. पण मला काही जे नाही बरोबर. मग जेव्हा मी आयफोन ले आलगो ना, मला माहिती नव्हतं की तो आयफोन डायरेक्ट 80,000 ना पडी जाईन मला. आणि जसा तो आयफोन लिहिला मी 80,000 ना आयफोनच काम करायसाठी लिहिलं होता. अच्छा. हा पंकज सेठ नाव आहे. मी त्याच नाव बघू की मी 80,000 ना मोबाईल लिहिले. मला 80,000 ना मोबाईल लिहिले तर मी मला काहीतरी कमावणे, मला युट्यूबवर काम करणे. मग तो जीवन म्हणे काय करणे म्हणतो मी स्टुडिओमा पोरसले गेम खेळाडसो. ते मी गेम बनवून व्हिडिओ चालू करा. तर भाऊ म्हणे असं असं कर तसं तसं कर. जसा व्हिडिओ बनवून चालू करा युट्यूबवर पोस्ट करा लागू. तुमले खोटं पडील 5-5 व्ह्यूज आहेत मला. कोणी 10 जण देखील राय, कोणी 5 जण देखील राय. मग वापस गो की असं काय व्हायला. बरोबर. तर जीवन म्हणे 6 महिना लागून काहीच देखो नको तुला काम करता राहा, व्हिडिओ टाकता राहा. म्हणा एखाद व्हिडिओ व्हायरल होय ना, तो व्हिडिओ इतला खतरनाक व्हायरल आहे ना, आज तो व्हिडिओले 222 मिलियन आहेत. हा 222 मिलियन आहेत. बरोबर. तो एक व्हिडिओनी पुरा युट्यूबला आलाय तिथं म्हणा पुरा हात थरथर लागेल. तोच एक व्हिडिओ होता की म्हणा बडा व्हिडिओ आता चालायला लाग जाते. मला इतकं माहिती होतं. जीवन बघू तो म्हणे पैसा चालू आहे घ्यात. पैसा चालू आहे घ्यात. मग बाकी ना म्हणे तू फेमस आहे म्हणतं खानदेशी मग ब्लॉगिंग चालू करस. मी आजपर्यंत खानदेशी मग ब्लॉगिंग कोले देखील नव्हती. फूड ब्लॉगर टाका व्हायरल आहे घ्या. आणि मला माहिती बी मागे बीच मा बॅकग्राऊंड गाणं लावतात असं काहीच नाही. बरोबर. तो व्हिडिओ व्हायरल आहे घ्या. मन नजर मा कसं व्हायरल आहे घ्या. पण तो व्हिडिओ व्हायरल नाही व्हायला होता. तो व्हिडिओनी मजाक उडायला होती. अच्छा म्हणजे लोक मजाक उडावण करतात त्याचे शेअर वगैरे करत किंवा मजाक मध्ये की तुमने व्हिडिओ तो बरोबर तुम्हाला व्हिडिओ तुमने ब्लॉगिंग ना व्हिडिओ पहिला व्हिडिओ की आव दे गाव काय करा नाही ना आवाज देख कसा येरा नाव काय चालू करे यानी
दुसरा काम धंदा नाही येत का, बरोबर. नाही चालावे ना व्हिडिओ बराबर नाही असं तसं. पहिला व्हिडिओ आणि पहिला व्हिडिओ 30K के असा आहेत हा आणि मी खुश. बाद में मला पाहिजे 30 के तो इंस्टाले गंता इंस्टाले. अच्छा पहिलाच व्हिडिओ होता तुमचा. ते पहिला व्हिडिओ व्हायरल आहे ना, मग मी तुम्हाला सांग ना की लोक हसत एक दुसरातले शेअर करेत, दोस्तारच शेअर करेत असं. बरोबर. जो मला वैके नाही तो काय सांगे व्हिडिओ भारी, जो मला वैके तो काय सांगे मजा नाही. अच्छा पाय खेचन कामे करत पाया तेच. दुसरा व्हिडिओ टाका चांगला रिस्पॉन्स, बरोबर. तिसरा व्हिडिओ टाका चांगला रिस्पॉन्स, चौथा टाका तू आई बराबर बोली ना हे गलत आहे, मजा नाही राहणी, व्हिडिओ मग क्लिअरिटी नाही, आई नाही ते नाही. मग मी स्वतः म्हणा दमर युट्यूब मग देखीच एडिटिंग करायला लागलो. मग बॅकग्राऊंड म्युझिक बी चालू. मग एक व्हिडिओ टाकता मग व्हिडिओ व्हायरल व्हायला लागल्यात, लोकांसले आवडायला लागल्यात की फूड ब्लॉगिंग खानदेशी मा. कोणी नाही का आपली खानदेशी भाषा दपाडस. बरोबर. हा दपाडतच म्हणजे दपाडतस. त्याचे असं की 4 जिल्ह्यापुरती आपली भाषा बोलायच्या मग रीच कमी किंवा पब्लिक कमी जाईल असं वाटत होते असले म्हणून मग आपली खानदेशी भाषा देखाडतच नाही. बरोबर. हा आज मी छाती टोके 100 लोक भी खानदेशी भाषा मग व्हिडिओ बनवत, गुजराती राव हिंदी राव जितला भी ते आपले देखीच नाही, त्यातले वाटस की यार भाई कुछ समझ में नहीं आया पर तुझे देख के मजा आया. बरोबर. कुछ तो बोला तूने खतरनाक. आदमी तुमची स्टाईल भी तिथली युनिक आहे ना, दडा दडा चालूच कर द्या. अंगमा डान्स आहे ना, मी बोलान टाइम नाही का बॉडी हालस म्हणे. जो मला वैकच नाही ना तो आज सांगस कमेंट मा बोलान टाइम काय हालस त्यातलं काय माहिती म्हणा अंदर डान्स. बरोबर. हा ते मला गुजराती राहत मारवाडी राहत ज्यात जितला बी आहेत त्या मला व्हिडिओ काढायला बोलावतच आणि त्यातले मजा आहेस म्हणे व्हिडिओ देखीस नाही आयला नाही देखीस नाही. घनश्याम भावना बोलू ना की व्हिडिओ बनवा नाहीत म्हणतो मी म्हणतो कितना रुपया देशाल 1000 रुपया देसो म्हण. बाप 1000 रुपया ते नवा वाटायला कितला वर्ष पहिले बात आहे साधारण तरी बी 1.5 वर्ष जाईल. अच्छा 1.5 वर्ष पहिले. मग घनश्याम म्हण बोला प्रॉपर्टीना व्हिडिओ काढा ते प्रॉपर्टी मग असा वस्तू करतात ना या बडा बोलणार आणि मला ते बोलता जे नाही डायरेक्ट. बरोबर की काय करू काय म्हणावी बहीण. आणि मग पुरी कोशिश करी तो व्हिडिओ मग मला 3 कलाक लागणार बोलाले की या बडा वस्तू का बोला बडा याद करायला. हा बरोबर. मग त्या व्हिडिओ मी तो व्हिडिओ बोलीस नाही मी टाका आणि तो व्हिडिओ व्हायरल होई गया 70,000 घ्या तो व्हिडिओ त्या खुश होई घ्यात. भाऊ आगो व्हिडिओ बनवा नाही. बरोबर. तो भाऊ नाही म्हणजे आपल्यावर बहु भरोसा देखाणा. अच्छा. ते आज म्हणा 40,000 फॉलोअर्स आहेत. घनश्याम भाऊ त्या आजोबी म्हणा 7 माझे. बरोबर. घनश्याम भाऊ की बहीण लग्न आहे इराण. अच्छा असं अशी दिक्कत आहे कवी पाहिजे पैसा तुम नावर आहे काल दिना पैसा लई जाओ. बरोबर. तुम्ही डान्स शिकारतास पोरेसले बराबर ते तुम्ही DID वगैरे देखा नंतर वस्तू मग पडणार का की त्या टाइमला बेकार क्रेज होता डान्स इंडिया डान्स वगैरे होणार ना तर पण जास्त लोक डान्स वगैरे शिकायला लागल्यात तसं काय होतं का तुम्हाला. नाही म्हणत तसं नाही होतं. मी नाही का धाकलपण पासूनच डान्स करू डीजेस मा माहिती डीजे वाजवस लास्ट माझा गोल राऊंड आहे ज्यात बीच मा डान्स करा आमने सामने पोरे आहे ते मी तसा डान्स करू. तुम्ही डान्स स्टाईल काय होती बॉलिवूड कंटेम्पररी हिप हॉप. मी पॉपिंग करस. अच्छा बरोबर. पॉपिंग आणि आपलं एक्सप्रेशन आणि मला इमोशनल डान्स करायला बोलता आवडत. अच्छा. म्हणजे आपला डान्स देखील नाही का लोक रडत नाही आपली 100% गॅरंटी राहत लिखीच नाही. बरोबर. ते मग तुम्हाला ज्या क्लास आहेत ते अजून बी चालू आहेत. त्यामुळे असं आहे आता जी तुम्हाला आता मी सांगत जी मी पुढे आहे ना पण मन मागे कितला जण आहे ना ते को लोकच लाजू माहिती नाही. मी व्हिडिओ बनवणार म्हणून क्लास पुरी समावणार राधिका. अच्छा. पोर ना खाय ना पे काय नाही पुरी क्लास मध्ये समाय. आणि क्लास मा असं होतं पेरेंट्सले स्टुडंटले सर नाही तर राधिका दोन्हीच एक राहणार तरी चालेल पण या दोन्हीच एक जण तरी पाहिजे. दोन्ही गुजरात लेवलले काहीतरी प्राइज जिंकले होतात काय होता तुम्ही. त्यामुळे असं होतं 12वी नंतर मी MTB कॉलेज मा गो आर्ट्स मा ते गुजरात लेवल मा जितला भी कॉलेज आहेत ना त्यामुळे कॉम्पिटिशन आहे ना डान्स न कॉलेजेस मा. पूरा डायरेक्ट पूरा गुजरात बरोबर. मैंने भाग लिया था सेमीफाइनल में. अच्छा. सेमीफाइनल में सिलेक्ट हो गयो. जीते को सेमीफाइनल में डायरेक्ट फाइनल एंट्री हुई. पहले वीडियो ना माध्यम ऑडिशन was पहले वीडियो वाटला. अच्छा. वीडियो में सिलेक्शन हुई ना मग सेमीफाइनल हुई ना सेमीफाइनल में जितो मग डायरेक्ट फाइनल. बरोबर. काल दिन फाइनल आणि मी 8 डान्स साठी राहून परस्या आजची लगे मी डायरेक्ट उठच. मग तो मग डान्स जसा सुरुवात करा ते लास्ट खतम पर्यंत जसा खतम आहे ना बडासा वन्स मोर मॅडम बी खुश जज येतात पुरा खुश. डान्स खतम आहे ना मला असं वाटणं की येसू भाऊ इथला बडा क्राऊड होईल. बरोबर. 2 3 4 नंबर पर्यंत तरी येसू 1 नंबर नाही माहिती होता. मग जो चालू आहे ना
की कोण जितीन बघ कोण जितीन 3 न वैगे 2 न 3 न वैगे 2 आणि 1 बाकी होतं बरोबर हा मग डायरेक्ट 1 न बोला नव्हतं म्हणत जसं नाव लिहिताना म्हणत दोस्तार इतला खुश होतात कोणी खुर्चीवर उभा राह कोण काय उभा राह 2 खुर्च्या तू ठीक आहे इतलं खतरनाक मग मी तडे गहू ट्रॉफी लिहिली मेडल टाक मग तडे मला स्लो मोशन करायला अच्छा. कारण की आपलं स्लो मोशन म्हणा फेमस होतं हा हा कोणता बी डान्स मा मी स्लो मोशन करत बरोबर हा स्लो मोशन करायला जसा स्टेजवर ताई उतरलो कोणी म्हणे ट्रॉफी पकडेल कोणी मेडल पकडेल कोणी काय पकडेल कोणी कार्ड पकडेल बरोबर, हा. खतरनाक मग ते गुजरात लेवलवर म्हणा 1 नंबरहून था हा तुमले उदना नागशीनगर ना रेमोडी सुद्धा म्हणतस बेस्ट दरमेश सर दरम्यान सर नाही कोरिओग्राफी बी भारी करतस म्हणे तुम्ही बरोबर, म्हणे. हा? मग कोणता खानदेशी गाणा वगैरे काही कोरिओग्राफ करायला नाही मग खानदेशी गाणं आपण 2-1 करेलेत ना 2-3 करेलेत एक अक्षयनी पावरी एक बाबासाहेब गाणं हा आणि आपली कोरिओग्राफी म्हणे का त्या खूप सजवलेत आणि ते गाणं व्हायरल पण आहे अक्षयनी पावरी तुम्ही टाकसाल हा ना हा ते 6 का 7 लाख झाले तो व्हिडिओ हा मग कोरिओग्राफी मा बी भलता पैसा आहे खानदेशी ज्या गाणं निघणार त्याच भलता पैसा आहे बरोबर इथलं बरं सोडून एकच कोरिओग्राफी वगैरे ध्यान द्यावानं बघ फक्त कारण फूड ब्लॉगिंग बी करानं मग रील बी बनावानं इथलं बरं करापेक्षा एकच वस्तूवर ध्यान देते ते देखा त्या मग कोरिओग्राफरले नाही भेटस काही बडं भेटस हिरो हिरोईनलेच भेटस अच्छा चिकना चिकना चेहरा आपलं काम रास्ते काढा आपले 2,000-2,500 दिन 2 दिन जातस 3 दिन जातस बेनर्जी जास ते आपलं काम ते आपण 100% देतस पण लोकांना दिमाग मारा असं कमावस मी नाही कमावतच त्या कमावतच अच्छा बरोबर म्हणजे प्रधान मागितला चेहरा कधी बाहेरच नाही येत आपले फक्त 2,000-2,500 दिसणे व्हायच्यास त्यामुळे मी नाही ती कोरिओग्राफी बंद करी आज मी मला कॉल येतच की भाऊ डान्स बसाडा नाही हा मग तुम्ही यूट्यूब चालू करा तडे सेटल होई घ्यात डान्स स्टुडिओ चालू करा डान्स स्टुडिओ बराबर चालावा डान्स तुम्ही भारी करी लेतस फूड ब्लॉगिंग मा तुम्हाला हात कोणीच पकडस नाही मागे तुम्ही सचिन दादा त्यास ना व्हिडिओ करा होता बरोबर 2 दिन पहिले तुम्हाला क्रेज इतलाय दुनिया मा की तुम्हाला नाव दिलो की दुसरासून पैसा माग राहणार की मन डीपीटी दिदी मन नाव लिखी दिदन मन नाव त्यांनी पैसा मागी राहणार त्या भाऊले काय सांगशात जो भाऊने अशी कारनामा करेल तुम्हाला नाव वगैरे लिहिसन किंवा खोटा पैसा मागेल त्या भाऊले तू भाऊले असं सांगतो ते बडन नाही करता तू डायरेक्ट मला पर्सनल भावी मेसेज करता ना की भाऊ इतला रुपया पाहिजे तिथला ते नाही पण थोडा तरी मी दिते तो मन करता बरोबर हा कारण की त्यास तसा पैसा नाही का टिकतच नाही बरोबर हा कोटे कोटे भरणा पडतस बरोबर कारण की आपली मेहनत नाही कमाई आपल्यावर इथला लोकांना विश्वास त्यासना पैसा जातात बरोबर हा आपल्यावर कोणी विश्वास नाही करत बरोबर नाव तुम्हाला खराब नाव खराब होतं आणि असा इथला बसा ह्या जी वस्तू करा ते जास्त टाइम नाही चालस अच्छा बरोबर हा मेहनतच लॉंग टाइम चालस बरोबर ना पुरा दिनभर ना रुटीन काय असतं पुरा दिनभर ना असं सकाळी उठलो तयारी बियारी करी चहा पिदी नाही पिदी डायरेक्ट लिंग जास मी लिंगो शाळा मेंगुनू बिनू बट डान्स बिन शिकाडत कारण की शाळानं लाईफ नाही का लोकसल्या वाटस आहे नासा आणि भलती एनर्जी जास्त पोरसले वरते लयानं वापस वरते छोडानं ते बडं करा मग ते करा नंतर घर यावं 2 घास पटापट खाणं व्हिडिओ एडिट करानं संध्याकाळ पोस्ट स्वतःच करले हा संध्याकाळ पोस्ट करणे पोस्ट व्हानंतर मग दोस्ताले फोन लावणं अविनाश सिल्वर बटन राहो खानदेशी आरजे राहो खानदेशी आरजे ना मागे पुरा हात मी त्याला देसू अविनाशले बरोबर अविनाश भावले हा ज्या म्हणा 30,000 40,000 फॉलोअर्स ना पुरा गाणी म्हणतस मी पुरा डायरेक्ट अविनाशले देसू बरोबर बरोबर ते सचिन दादा त्या म्हणा त्या परमेश्वर बावतेस ऑफिसवर मी त्यातल्या रस्ते आले मग एक गाणं म्हणाला बरोबर हा त्यानंतर ते खाता खाता व्हिडिओ बनायचे आपला व्हिडिओ भलता व्हायरल 5 लाख वरती जायला तो भारी व्हायरल होता आणि तडे सचिन दादा मी म्हणे तुम्हाला कोलॅब केलाय ना मला व्हिडिओ बघितला होता बरोबर हा रमा दादा त्या बी होतात हा तडे परमेश्वर बावतेस ना ऑफिस मा हे कोणी काय सुरत ना सुपरस्टार पहिले परमेश्वर बावल भेटतच आणि परमेश्वर बाव दिल ना एकदम राजा माणूस पहिला फोन मालेस बरोबर की आरजे इलाग नंतर त्यासना पोऱ्या फोन लावू देतो बरोबर मग मी लगेच पोहोची जास्त लगेच थोडे शूट करत टाकस बरोबर एक रॅपिड फायर राऊंड ठेवू एक शब्द उत्तर द्यायला प्रयत्न करा बरोबर मम्मी पप्पा काय करतात मम्मी घर आहे आता सध्या बरोबर मम्मी कामले जाय सेटानीस बांगलावर सरकत कामवर जास्त कामवर जाय पण मम्मी उनी मम्मी काय बोलणे आता म्हणा काम नाही असं गुडघा बोलता दुखतस ती बात ऐकी नाही काढा दिल्ली लागणे मला स्वप्न पुरं हो नको पण एक स्वप्न पुरं करतो म्हणून मम्मीला घर ठेवतो मी तो पैसा युट्यूब वगैरे होते नाही अलग झाला नाही म्हणा बा काहीच नाही होतं अच्छा कमाऊ मी पण इथलं नाही कमाऊ की घर ठे सगळं की नाही यार ते मला काय करणे मन मम्मी साठीच करणे जे काय म्हणते ते घे साईड मा हे मन मम्मीले मला घर ठेवणे म्हणजे बात खतम कारण की मन मम्मीने बोल दिलं की म्हणा गुडघा दुखतस म्हणा अरे आता कामच दिवस तुम्ही मेहनत करी खतरनाक ते आपलं स्वप्न पुरं आहे की मन मम्मी आज घर आहे हा पप्पांच्या
पप्पा त्या मार्केटमध्ये जातात बरं. साडी कटिंग खानदेशमा गाव आपलं. नंदुरबार रनाड. कधी पैसा भेटेल येत म्हणून व्लॉगिंग करायला जायला, पण पदार्थ आवडेल नाही तरी खोटी तारीफ करेल. देखा तुमले सांग असं 1-2च ठिकाणे व्हायले साफसफाईमुळे. अच्छा हा. व्हिडिओ मा तारीफ करेल हा. कारण की सामन्याला राग नाही आला पाहिजे. बरोबर. हा नाही, सामनेवाला इमेज ना प्रश्न राहतो. बरोबर. हा. पण मी जटे बी जायले ना मला नाही आवडेल ना ऑन द स्पॉट तोंडवर बोलेले की तू ना हे खराब आहे यामा सुधारा कर. बरोबर. मी नाही खायली जा पण मग नंतर ज्या मला माणसं येतील ज्या मला भाव बनकी येतील त्यासले तू असं नको देजो. बरोबर. साफसफाई चांगली ठेवजो. एक हा काही सांगीच नाही लागस म्हणजे तोंडवर सांगितलं नाही लागत. तोंडवर. बरोबर. एक स्वप्न जे तुम्हाला पुरं वाढणार की बाकी किंवा तुम्ही दही केले पण ते पुरं व्हायला नाहीये. बट्टा असले घर ठेवणे हा. कमावसो एकला मी. बरोबर. बट असले म्हणजे भाऊ पप्पा हा. या जितला आहे ना बट असले घर ठेवणे आणि एक चांगलं घर नेणे बट असले घर ठेवणे मी एकला कमावसो आणि त्यातले कोणता एक बिझनेस टाकीत असो की काय बी करा तुम्ही. हा. हा नागशीनगर कोय सोडानात म्हणजे रिझन आहे कोणता बी माणूस ज्या एरियामध्ये राहत फेमस व्हायचे असं त्यांना तीन भारतातला एरियामध्ये जास्त वेसू अल्थान वगैरे VIP रोड वगैरे. नागशीनगर कोय सोडानात. नागसन नगर नाही छोडा नाही का बो रिझन बाहेर लेसूत पण छोडा इच्छा नाही. हा. रिजन असं की नागसेन नगर मध्ये का लोकसले काय बी वाढो पण एकता बोलते. हा. नागसेन नगर मा इतला चांगला काम होतच ना मी बाकी एरियास मा होतच विना आमना बुद्धी यार मी बचपन पासून मी तडी शिकेले बुद्ध विहार मा बुद्धी यार मा 2री-3री पासून ते पण फ्री शिक्षण. मग मी VR मा शिकेले आज मी मोठा झाले आता मी स्वतः VR मा जास्त काढाले प्रोग्राम राहिला ना शनिवार रविवार मला पिटेटा चल मी पण 1 रुपया नेले फुकट मा जातात बुद्ध विहार मा. हा 300-400 पोरातले फ्री मासे काढा माहिती. हा. बरोबर. नाही डान्स मना शनिवार रविवार डान्स बाकी गणित विज्ञान महापुरुषना बारामा आपलं श्री छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब शिवसाहेब फुले या बठ्ठा विषय शिकाडा माहितच. बरोबर. कोण दुसरा टीचर येतोस बटा बठ्ठा अलग अलग बट्टा फ्री माहितस. बठ्ठा फ्री मा. हा. बरोबर. बाहेर त्यांचं सर येतच फ्री मा शिकाडतस 1 रुपया येतच नाही. बरोबर. हा. मी त्या तटी शिकेले तडून मी मोठा व्हायले आणि जी मी तुम्ही आम्ही करी बोलस ना लोक असले मी तडून शिकेले मी जे शोक पाणी नाही करानो मी तडून कारण की परेशान भाव करीत त्या असा आहेत की पुरा नागसेन नगरनाथ भाव आहेत त्या. हा. तेच नाही जर बोलते ना बात खतम. जास्त गरीब एरिया आहे नागशीनगर. हा गरीब आहे चांगला बी आहे. गरीब आहेत म्हणून एकता आहे. खरं सांगा जरी ते गरीबीच माझी एकता रास. आणि कोटे छोटा मोठा वेळ ना लगेच 100 लोक असाच उभा राहायचे. हा. ज्यासना घरमा काही हे नाही ना लगेच उभा राहायचे. भाई आपला ज्या गरीब एरिया असतात त्याच माझ्या वस्तू देखायला भेट. आणि नागसेन नगर मा असं होतं की नागसेन नगरले बाहेर थोडा अलग नजर तंग देखतस. बरोबर. मला ती नजर बदला नाही की आपण नागसेन नगर मा राहतच बोल नागसेन नगर मा सिल्वर बटन प्ले बटन आहे बरोबर. हा. की नागसेन नगर ना पोऱ्याने सिल्वर प्ले बटन ला येले. बरोबर. हा. पेपर मा एक चांगला नाव आहे नागशीनगर. बरोबर. ते जो आहे म्हणा 1 लाख नंतर सिल्वर प्ले बटन न तो मी व्हिडिओ बनाया था तडे नागसेन नगर मा. हा ड्रोन कॅमेरा फिरायच नाही बट गली गली दाई होते मैंने हा. की आमने आई गली वो बरोबर. हा. ग्राउंड आई है वो. हा. हा. पैसा प्रसिद्धी व्लॉग किंवा डान्स काय चूज करशात एक चूज करणार आहे ना ते. पैसा करसो हा आजना जमानामा कारण की पैसा राहिना बट आहे कधी बी होत पैसा 2 नंबर ना काय येत ना. नाही 2 नंबर नाही. बिन मेहनत ना जनरल आपल्यासारखा माणसाचे बिन मेहनत ना पैसा नाही भेटतच भाऊ. कारण की याच पांगज ब्लॉगिंग मा डान्स मा हाय वस्तू तांगत पैसा म्हणजे जडेंग पैसा होणार ती वस्तू जास्त फोकस. हा पण 2 नंबर ना नाही. हो बरोबर. 2 नंबर छोटी पैसा पाहिजे वो. हा. कारण की पैसा जरी नाही का आपण गण काय वस्तू चालू करू शकतो हाही बंद होईना ते आपण दुसरं चालू करू शकतो आपलं स्वतःला बरोबर. बिझनेस हा. चालू करू शकतो. पैसा येत तवलगून रात नाता रिश्ता भाऊ बंदटाच राहतच नाही ते गरिबी इथली खराब राहत ना दवाईना पैसा जोडत जोडतच माणूस मरे मग ते जास्त अशी गरिबी राहत. तेच सांगेल. जर युट्यूब इंस्टाग्राम बंद होई जास ते रविराज जाधवले कोण वैकी किंवा रविराज जाधव काय करी. देखा जय रविराज जाधव पैदा आहे ना आता स्टुडिओ टाका पर्यंत रविराज जाधव युट्यूब इंस्टावर होतात नाही. बरोबर. हा. आपण त्यांना पहिले जे आपण फेमस होत होतो ऑफलाईन फेमस होत होता लोक तवे बी आपल्या संग फोटो काढ येतात बरोबर. आणि तवे बी आपण कमावतो. तुम्हाला शाळा म्हणा एक मित्र होता निकुम शैलेश वाईक तसवी नाही माहिती नाही ध्यानमणी चेहरा वगैरे तो भाऊने एक सांगत होतं की तुम्हाला जो डान्स आहेत ना तुमले बट्टाची शेवट तुम्हाला डान्स टी काय नाव होतं एक तुम्हाला एक मित्र तुम्ही होतात विपुल होतात का तुम्हाला दोन्हीचा डान्स जाणीबुजी शाळा शेवटची आहे कारण त्यास असं म्हणणार आहे की या दोन्हीचा डान्स दाखवा बिगर एक बिजन हालेनी आणि हाला बिनी म्हणजे महेंद्रसिंग धोनी माहित होतं माही मार आहे ते पब्लिक जमावायचे आहे बरोबर आणि तुम्हाला टाइमला तुम्हाला डान्स देखाल पब्लिक येईल आणि तशी थांबे. ज्याने पण सांगा ना एकदम बिलकुल खरं सांगेल. हा तुम्हाला संगीत शिकेल होता तो भाऊ असं आहे का. हा मग मी 100% बाई कसं आहे हा प्रोग्राम आहेत ना प्रोग्राम 15 ऑगस्ट हो 26 जानेवारी हो पुरा प्रोग्राम आमना भरोसावर होय. हा
जव लोगून आमना डान्स वये ने तव लोगून पब्लिक उठे ने आमना डान्स छेल्ले माटे हा छेल्ले माटे पण पहिला मा सांग देत की रविराजन विपुलना डान्स आहे हा हा वाव नंबर ले हम्म. आणि आमले हटकून लास्ट माटे हा हा स्टेजवर पाय ठेवून गाणं चालू आहे ना गाणं ऐकून इथला क्राऊड राय हा खतरनाक डान्स कदम नंतर आपल्यावर फुलार चढे म्हणजे चढे हा. कोणी फुलार टाके कोणी फुल दे राहणं इतला फेमस व्हा ना तर तुम्ही गुजरात लेवलले जिकेले कधी विचार नाही करा की ऑडिशन देतेस पैसा फेम नेम बट हिला ऑटोमॅटिकली उचला जास्त ऑडिशन ना असं आहे अंदरनी बात कोणी माहिती नाही तर 2 लाख मागतस 3 लाख मागतस 1.5 लाख मागतस ऑडिशनले हा सिलेक्शन भाऊ तुमले आठल्या आणि तुम्ही नोटीस करेल ना ज्या डान्सर आहे ना ते बडा असले माहितीत ज्या बी जायलेत ना बडा सेटिंग मध्ये जायलेत हा. आता वय एक परिचयवाला असले लिहिलेतच पण त्या जेव्हा ते करतस की धर्मेश सर ज्या होतात ते इडली लाडीवर आय थिंक काम करत बरोबर बट नॉर्मली त्या बाकीना ज्या होतात त्या धाकलला बॅकग्राऊंड म्हणजे बॅकग्राऊंड नाही होतं तशा येल होतात त्या पहिले नाही का खुद नाही तुम्ही स्टोरी बनाय टाकतस त्या सांगतस तुम्हाला तसं बट करणार स्क्रिप्टेड बट्ट रडा रोडावरच चालतं त्या शो बरोबर डान्स शिकायला तुम्हाला डोकार मजबुरी मात एक साड्या कोडतरा काय बी असं ठीक देते मन बाप आहे बरोबर, करे, हा, ती ते story करे, बरोबर, असं तसं खानदेश म्हणा तुम्हाला गाव कोणतं आहे रनाड नंदुरबार रनाड नंदुरबार अशा काहीतरी एखादी काही गोष्ट आहे किंवा काही तुमले सांगणं आहे जे मना प्रश्न माहून आणि किंवा तुम्ही नाते लागून सांगा आणि जशी की नवा ज्या चालू करा ना त्याच ना करता किंवा मग बाकी दुसऱ्या वस्तू तुमले जे सांगणं आहे तुम्हाला म्हणतील तुम्हाला बा टाइम आहे जो भी तुम्ही आम्हाला व्हिडिओ देखतो सध्या तुम्हाला बा टाइम आहे करल्या कारण की जवानी जास्त टाइम राहत नाही बरोबर. फेमस होणं वो का पैसा कमावणं जे काय करणे आते करल्या सुरुवात ते करा बरोबर ना चाल होत नाही चाल होत कारण जेव्हा आपण चालन शिकेलो होतो ना तो पहिले पडणूत मग चालन शिकणूत बरोबर म्हणजे काही ना काही चालू करायला पाहिजे बुवा. आणि तुम्ही जर सुरुवात करे ना ते तुम्हाला माइंड मध्ये की लोकांसले पसंत यायला पाहिजे तुम्ही काय बी जर टाकशात ते बी चांगला नाही बरोबर, कोणी कोणी खराब वस्तू बी टाकत बरोबर हा गाई गलोज काही तसं आम्हाला तसं नाही आवडत नाही अशी रश लँग्वेज बोलती चालत इंस्टाग्रामला तुम्ही जर काय तिथे ना व्हिडिओ बरोबर चालतात मग त्यामुळे लवकर प्रसिद्ध होऊन करता बी टाकताच बाकी ना ते कसं माहिती काय गाय देशात ना तुम्ही लोक बी तसाच देखते बरोबर हा चांगला लोक नाही देखाव बरोबर हा मला असं वाटत ऑडियन्स नाही पक्की व्हा तुम्ही हा. बरोबर हा जर तुमले सांग एखाद्या गाण्यावर तुम्ही सांग की एक्सप्रेशन भारी करू शकतास एखाद्या गाण्यावर जर मी तुमले सांग की काहीतरी एक्सप्रेशन कधी देखाडा ते करू शकतास मग व्हिडिओ करणं होईते करणं व्हिडिओ व्हायरल व्हायचे तुम्हाला व्हिडिओ व्हायरल म्हणजे बिगेवर तेरेवर करता व्हिडिओ तशाच व्हायरल होतील मग बराबर पण मग ठीक आहे आपलं दोन्ही नाव मग आजच खराब होईल कारण नाव बनावाले जिंदगी चालली जास्त पण एक मुमेंट राहतं नाव खराब करायचं हा. तुम्हाला आवडतं किंवा तुम्हाला जे बी गाणं होईल त्यावर एक थोडंसं एक्सप्रेशन आपला ऑडियन्स ना करता तुम्ही गाणं म्हणा मी डान्स करसो नाही मग ऑडियन्स पाहिजे आवाज तिथला खराब येते बराबर लुपा छुपी बोतोई सामने आ जाना कहाँ कहाँ ढूंढा तुझे थक गई है अब तेरी माँ आजा सांजुई मुझे तेरी फिक्र धुंध ला गई देख मेरी नजर आ जाना डान्स रियालिटी शोतीन एकदम कडक लेवलना डान्स एक्सप्रेशन डान्सचे पाहून त्यासाठी ते काढले एक नंबर थँक्यू रविदादा तुम्हाला पण थँक्यू आपला पॉडकास्ट नाही आहे खरं ते आपण फक्त अनफिल्टर गप्पा मारा नव्हत बरोबर प्रयत्न मी मना करता काढेल होतात गप्पा माऱ्यात पहिला खानदेशी चॅनल आहे जग माना फॉलो करा लाईक करा कमेंट करा शेअर करा पॉडकास्ट कशा वाटणार नक्की सांगजात बाकी बट तुम्हाला जीव रे फॉलो करली जात फुकट माय काय सांगशात ऑडियन्सले रविदादा मी एकच सांगसू मी आज जे बटेले ते तुम्हाला मुळेच बटेले ते तुम्हाला भावले सपोर्ट करता राहत आणि भावून त्यासने इतली भारी वस्तू चालले आपल्या आयराने भाषाले पुढे लय चालत आपली खानदेशी भाषाले ते भावून त्यासले फुल सपोर्ट करतात आणि तुम्ही पण मेहनत करा कारण की आउट टाइम आहे कमावा ना पैसा सिवाय काहीच नाही पैसा सिवाय तुमने कोणी वही खाओ भी नहीं जेव लोगों तुम्हाला खिसावा पैसा आहे तो लोगों तुम्हाला मागे 4 लोक आहेत पैसा नाही ते तुम्हाला कोणीच नाही त्याने का तुम्ही पण करा आमले पण सपोर्ट करा आणि भाऊन त्यासले खास करी सपोर्ट करा कारण की हा व्हिडिओ पुरा देखा कारण की तुमले भलती मजा आहे कारण तुमले काहीतरी चांगला मेसेज पण भेटेल मग व्हिडिओ शेअर करीस नाही तुम्हाला फॉलो करीस नाही पोचीत जात भाऊन त्यास बा कवे जेव्हा तुम्ही काही बनशात कारण की त्या तुम्ही काही बनशात चांगलं बनशात ते भाऊन त्या तुमले भेटतील आणि भेटीस नाही असं बसारतील आणि तुमले 2 शब्द विचारतील की तुम्ही कसाही बनणार थँक्यू